जिल्ह्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या समोर आमचे म्हणणे मांडण्याकरिता आम्ही त्यांच्या घरी जात आहोत असे म्हणत आझाद समाज पार्टीतर्फे जन आक्रोश मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर नेण्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस प्रशासनाने संबंधित मोर्चा थांबवत मोर्चेकरांना ताब्यात घेतले व या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आणि पदाचा अहवाल जाहीर झालाच पाहिजे, पदाचा अहवाल जाहीर झालाच पाहिजे। भाजप सरकार मुक्त या मोर्चाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आमच्या मागण्या काय, आम्हाला घरगुती काही अखंड राशन दुकान पाहिजे नाही, आम्हाला काही कोणता दुचाकी पाहिजे नाही, आम्हाला काय कोणता मोटरसायकल पाहिजे नाही। आमच्या मागण्या आहेत काय, आमच्या मागण्या प्रामुख्याने आम्ही घेऊन आलो की जातीचं जे उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण या ठिकाणी थांबलं पाहिजे। अबकडं या ठिकाणी खेळू घातलेला आहे। अबकडं या सामाजिक न्याय मंत्री तुम्ही आमच्या मतदारसंघातून निवडून आलेला आहात, आमच्या मतदारसंघामधून तुम्ही आमचं मत घेतलेलं आहे, परंतु पालकमंत्री पण नाहीये, सामाजिक न्याय मंत्री होते, तेही कोणी निवेदन घ्यायला कोणी आलं नाही। खऱ्या अर्थाने संजय शिरसाटच्या पायाखाली माणूस या ठिकाणी अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण करण्याचा धाक या शासनाने घातलेला आहे, तो एकदम चुकीचा असल्याने आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण मंत्री यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु समाज कल्याण मंत्री रात्री औरंगाबादला होते, एका लग्नाच्या स्थळी या ठिकाणी आधी त्यांची भेट सुद्धा झाली होती, परंतु आज त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। त्यांना दुविधामध्ये आहेत की समाजाला काय उत्तर द्यावं आणि तिथल्या बीजेपी शासनाला काय उत्तर द्यावं, असं दुविधा अवस्थेमध्ये असलेला हा समाज कल्याण मंत्री आज आमच्या या आंदोलनाला घाबरून या ठिकाणी पळून गेलेला आहे। खऱ्या अर्थाने आंदोलन आता या ठिकाणी थांबणार नाही। महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टीच्या वतीने ज्या ठिकाणी
अनुसूचित जातीचे आमदार खासदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरी अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आहे आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करून आमची जी मागणी आहे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय भारत. हे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून आपल्या धुंडाला पाय लावून हे पळून गेलेले आहेत. हे विधानसभेमध्ये आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत आणि जाब विचारण्यासाठी आलोय. सामाजिक न्याय मंत्र्यांनी पळून जायची गरज नव्हती. जनतेला आपण घेस करावं. हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही. हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं दादागिरी नहीं चलेगी, अरे दादागिरी नहीं चलेगी, अरे हुकुमशाही नहीं चलेगी, अरे सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, क्या शीर्षक मुर्दाबाद, क्या शीर्षक मुर्दाबाद, सरकार हमसे डरती है. जाणीवपूर्वक संघाला खेळी करतोय. सार्वजनिक आहे. ते सामाजिक न्याय मंत्री हे सगळ्या समाजाचे तर आमच्या पश्चिम विधानसभा राखीव मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांची ही नैतिक जबाबदारी की आमच्या प्रश्नासंदर्भात बोलावं. ते मुख गिळून बसलेले एक शब्द सुद्धा विधानसभेमध्ये बोलत नाही. मग आम्ही जर त्यांना प्रश्न विचारायला घरी जातो तर तुम्ही म्हणताय वैयक्तिक बंगला, असं कसं वैयक्तिक? मग त्यांनी रोडवर येऊन आम्हाला भेटावं. पळून जाण्याची काय गरज होती पालकमंत्री साहेबांना? भावना काढून आमचं निवेदन त्यांना द्यायचं होतं ना. भेटण्यासाठी सरकारी ऑफिस घ्या. आर्टिकल 19 मध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही सर? मग राजकीय वाईट का चालतात? राजकीय सगळं सगळं चालतं. उल्लंघन करू नये. आता आमचं म्हणणं आहे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत OSD असतील त्यांचे कुठलेही प्रतिनिधी असतील सरकारचे त्यांनी आमच्याशी भेटावं. आम्ही त्यांना निवेदन देऊ. आम्ही पालकमंत्री